आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासकीय घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओमध्ये। एट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आता थेट अटक नाही, आधी चौकशीत गुन्हा सिद्ध करावा लागेल, मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। एट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यापूर्वी त्याची प्राथमिक खातरदारी जमा केली जाईल। संबंधित अधिकारी प्राथमिक पडताळणी करून वस्तुस्थिती तपासतील, त्याशिवाय गुन्हा दाखल होणार नाही। यापूर्वी गुन्हा दाखल होता 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली जात असे। विदर्भातील 68 सिंचन प्रकल्पांची कामे गतीने 15 लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार। विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी सध्या 68 सिंचन प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली। इराण उद्ध्वस्त करू, ट्रम्प यांचा इशारा, लवकरच शरणागती पत्करेल। इस्रायली हल्ल्यात लेबनॉनमधील 100हून अधिक मुलांचा मृत्यू। इराण म्हणते भारत आमचा मित्र, त्यांची जहाजे सोडली जाणार। उजनी धरण लाभ क्षेत्रातील या विहिरींसाठीही पाणीपट्टी लागू। कालव्यापासून 35 मीटर आत असल्यास भरावे लागतील पैसे। जल प्रशुल्क निर्धारक आदेश दिनांक 29 मार्च 2022 अन्वये कालव्याच्या दोन्ही बाजूंना साधारणपणे 35 मीटर अंतराच्या आत असलेल्या विहिरींना कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळत असतोय असे मानले जाते। म्हणून लाभ क्षेत्रातील कालव्यापासून 35 मीटर पर्यंतच्या विहिरीच्या पाण्याने सिंचन होत असलेल्या नगदी पिकांसाठी प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50% दर लागू आहे। राज्यातील 72% एसटी स्थानकांचे संपर्क क्रमांक बंद। सुराज्य अभियानच्या प्रत्यक्ष पडताळणीतून एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड। एसटी बस स्थानकाच्या दूरध्वनी यंत्रणेसाठी दरमहा ठराविक निधी दिला जातो। जर प्रवाशांना ही सुविधा मिळत नसेल तर हा पैसा नेमका जातो कुठे, असा थेट प्रश्न सुराज्य अभियानाचे समन्वयक डॉक्टर रविकांत नारकर यांनी उपस्थित केला। धर्मांतर करायचं असेल तर आधी जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे लागेल। बेकायदेशीर धर्मांतरासाठी कठोर शिक्षा, मदत करणाऱ्यांना देखील कारावासाची शिक्षा। अशा प्रकरणांमध्ये 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा प्रस्तावित करण्यात आलेली आहे। लग्न सोहळ्यांना गॅस टंचाईच्या झळा, कॅटरर्स संकटात, थाळीमागे 10 ते 20% दरवाढ होणार। लग्न समारंभ पुढे ढकलण्याची वेळ। गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे काही कॅटरिंग व्यावसायिकांनी नवीन ऑर्डर घेण्यास नकार दिला आहे। लग्न समारंभाच्या ऑर्डर्स देखील रद्द होत आहेत। लालपरीसह सर्वच बसचे मिळणार अचूक लोकेशन। एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत VTS आपली एसटी ॲप अपडेट होणार। एसटी महामंडळाने आपली एसटी नावाने स्वतंत्र ॲप विकसित केले असून त्याद्वारे एसटीचे लोकेशन आता घरबसल्या कळणार आहे, अशी माहिती एसटीच्या सूत्रांकडून देण्यात आली। भारतीय जहाजांना खुली होणार होर्मुझ सामुद्रधुनी, भारत आमचा मित्र, इराणचे स्पष्ट संकेत। भारताची 60%हून अधिक LPG आणि कच्च्या तेलाची आयात याच अरुंद सागरी मार्गातून होत असते। इराणच्या मैत्रीपूर्ण भूमिकेमुळे भारतीय व्यापारी जहाजांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। AI ने करणार वाघ बिबट्यांचा वापर, नागपूर जिल्ह्यातील 40 गावात बसवणार यंत्रणा। मोबाईलवर इशारा, पुढे सायरनची देखील व्यवस्था। 15 एप्रिलपर्यंत पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरातील तसेच प्रादेशिक वनक्षेत्रातील एकूण 40 संवेदनशील ठिकाणी ही यंत्रणा बसवण्याचे नियोजन आहे। सुरुवातीला सरपंच आणि काही निवडक ग्रामस्थांना मोबाईलवर संदेशाद्वारे इशारा मिळणार आहे। पुढील टप्प्यात सायरनचा देखील व्यवस्था करण्यात येणार आहे। अनुसूचित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। सध्या 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 60 रुपये देत असतात, ती आता दरमहा 250 रुपयांप्रमाणे देण्यात येतील। तर 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 रुपयांवरून 400 रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे। जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना हवा, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी। ओबीसी जनगणना होणार अशी घोषणा असताना ओबीसींसाठी वेगळा रकाना नाही। ओबीसी लोकसंख्या किती आहे हे स्पष्ट झाले नाही तर त्यांना त्यांचे अधिकार मिळणार कसे, त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली। घोड धरणातून उन्हाळी आवर्तन 4000 हेक्टरला लाभ होणार। 2.7 TMC पाणीसाठा उपलब्ध, जलपूजन करून पाणी सोडण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यात पोखरा अभियानांतर्गत 68 गावांची निवड, एक गाव एक अवजार बँक उभारण्यासाठी अनुदान। या योजनेसाठी जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील 30 तर राळेगाव तालुक्यातील 38 गावांची निवड करण्यात आली। महिला बचत गटांना या अंतर्गत कमाल 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे।
सिंहस्थ कुंभमेळ्यात हुआ टूर गाईड, नाशिकच्या तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी नाशिकमध्ये युवकांना टूर गाईड म्हणून प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पर्यटन संचालनालयाने हाती घेतलेला आहे. बाजारात कापसाला हमी भावापेक्षा कमी दर, 7,000 क्विंटलची खरेदी. 15 मार्च पर्यंत खरेदी सुरू राहणार. लातूर जिल्ह्यातील एकमेव खरेदी केंद्र, शेतकऱ्यांना लाभ होतोय. देशात एलपीजी गॅससाठी रांगा कायम, पॅनिक बुकिंग न करण्याचे आवाहन. जयशंकर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यामध्ये चर्चेच्या 3 फेऱ्या. 40,000 टन एलपीजी घेऊन निघाले शिवालिक जहाज. त्यानंतर आणखीन एक जहाज नंदादेवी हेही भारताच्या दिशेने प्रवासास सुरुवात करणार आहे. घरकुलासाठी 2दा अनुदान घेतल्याचा पर्दाफाश. नाशिक जिल्ह्यात 297 जण अडचणीत. अनुदान न भरल्यास फसवणुकीचा गुन्हा, मालमत्तेवर बोजा. या योजनांचा दुबार लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील 1,676 लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 297 लाभार्थी आढळले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात रोयोची 617 कामे सुरू. 4,000 मजूर कामावर. ग्रामीण भागात शेतकरी मजुरांना रोजगार. रोयोतील सार्वजनिक स्वरूपाची कामे मात्र ठप्पच. गाव बदलले, चिंता नको, कुठूनही रेशन घेता येणार. स्थलांतरित नागरिकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय. लाडक्या बहिणींच्या पदरी निराशास. गॅस सबसिडीसाठी 45 दिवसांची अट. अन्नपूर्णा योजनेचा निर्णय फक्त कागदावरच. पीएम उज्ज्वला योजनेत महिलांना सबसिडी दिली जाते. राज्यातील महिलांना वर्षभरात 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. दरम्यान अजूनही याबाबत अंमलबजावणी झालेली नाही. द्राक्ष पंढरीत बेदाणा उद्योगाला गरगर. उत्पादनामध्ये 60% घट. निफाड तालुक्यातील 3,500 शेड्सपैकी 1,000 कार्यान्वित. गंगापुरातील मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा दिरंगाईला फटका. अतिरिक्त वाहन भाडे आणि रात्रभर मुक्कामाचे वेळ. स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी. यंदा निर्यातीसाठी द्राक्ष नोंदणीमध्ये 28% घट. दीर्घकाळ पावसाचा लागवडीवर परिणाम. बागांची गुणवत्ता खालावली. संजय गांधी निराधार योजनेत 3,500 रुपये द्या. संजय गांधी निराधार योजनेमध्ये सध्या 2100 रुपये दिले जातात. सध्या महागाई प्रचंड वाढली आहे, त्यामुळे योजनांमध्ये सरकार पैसे देत आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेत किमान 3,500 रुपये द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे प्रमुख सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली. भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का. एलपीजी नंतर पेट्रोल डिझेल महागणार. भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का बसलाय. एलपीजी नंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 178 गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली. या मुद्द्यावर विरोधकांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न उपस्थित केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.